हा व्हिडिओ खरंच खूप लेट झाला. तुम्ही सगळ्यांनी मला कमेंटही केल्या की ताई तुमच्या छोट्या नंदूबाई आल्या नाहीत का? तर त्या आल्या होत्या, पण त्यांना यायला खूप वेळ झाला होता आणि त्या आल्या त्याच्यानंतर थोड्याच वेळाने बब्याही झोपला होता. त्यामुळे त्यांनी आणलेला केक आम्हाला कटच नाही करता आला. तो आम्ही केला दुसऱ्या दिवशी कट आणि त्याचा व्हिडिओमध्ये घेण्यासाठीच राहून गेला. मग काय म्हटलं, एखादा असा स्पेशल व्हिडिओ करून तो तुमच्यापर्यंत पोचवावा. तर दुसऱ्या दिवशीही बब्याने म्हणजे पाडव्याच्या दिवशीही बब्याने कट केला त्याचा बड्डेचा केक. आत्तीही त्याची खूप लाड करते बरं का, त्यामुळे तिनेही आणला होता केक. धन्यवाद. हाय गाईज, तर ह्या व्हिडिओला खरंच खूप वेळ झाला. पोरांच्या एक्झाम वगैरे होत्या मुलांच्या, त्यामुळं खूपच वेळ झाला आहे. तर आज म्हणलं फायनली हा व्हिडिओ करावा. लगेचच करायचं म्हटलेलं, पण बब्याच येत नव्हता व्हिडिओमध्ये आणि बब्याशिवाय व्हिडिओ करणं शक्यच नव्हतं. त्यामुळं म्हणलं आताही तो आलेलाच नाही आहे, तरी पण म्हणलं असो हा व्हिडिओ पुढं करूया आपण कंटिन्यू. तर ठीक आहे, तर मी पहिला तुम्हाला दाखवेन त्यांच्या आत्तीने काय आणलं होतं. बब्याच्या फेवरेट आत्तीने आणले होते हे कपडे, जीन्स आणि हा टी शर्ट जो मी तुम्हाला दाखवला होता. त्यांना पहिल्यांदा हा ड्रेस घातला म्हणून ते आणलं होतं, त्याच्या आत्तीने आणलं होतं. त्यानंतर आमच्या भाऊजींनी आणलेला हा कोटचा ड्रेस, हा त्याचा वरचा कोट आहे जो की त्यानं केक कट करताना घातला होता. त्याच्यानंतर आतमध्ये हा टी शर्ट आहे. हा अजून मी त्याला वॉश केलेलं नाही, कारण त्यानं घाण काहीसुद्धा केलेलं नव्हतं. वॉश केला नाही, थोडा वेळ घातला केक कट होऊपर्यंत आणि त्याच्यानंतर मी लगेच काढला होता त्याचा ड्रेस. ही त्याच्या खाली जीन्स होती. तर हा ड्रेस भाऊजींनी आणला होता आणि सांगलीच्या भाऊजींनी आणली होती त्याच्यासाठी रेसिंग कार. ही बघू शकता तुम्ही, ही आणली. ही तुम्हाला मी शेवटला फिरवून दाखवेन. आरती ताईंनी आणलं होतं असं काहीतरी कंपोस्टमध्ये सगळं काही सामान आहे. त्याच्यामध्ये छोटीशी कात्री पण आहे. कट फक्त पेपरच होईलेने. ह्याच्यामध्ये खोड रबर, सिस पेन्सिल, पट्टी, शॉर्पनर हे बघू शकता. ह्याच्यामध्ये आहे सगळं. त्याच्यानंतर काकींनी म्हणजे ह्यांच्या काका त्यांनी आणलेलं हे हा पेनाचा बॉक्स, हा पेन्सिलचा बॉक्स, हा सिस पेन्सिलचा बॉक्स आणि ह्या त्याला आत्ता लागतात त्या वह्या, ह्या वह्या आहेत. दुरेगी चौकोनी 4 रेगी वह्या आहेत आणि ड्रॉइंगची बुक आहेत. हे ड्रॉइंगची बुक आहे. हे सगळं आणलेलं. आत्ता तरी बब्या प्ले ग्रुपला असल्यामुळे तो फक्त स्लेट पेन्सिलनेच लिहितो. आणि हे स्केच पेन आहे, 2 स्केच पेन, हे एवढं आणलेलं. आणि त्यानंतर सगळ्यात त्याचं स्पेशल गिफ्ट म्हणजे जे की मीही घेणार होते. म्हणजे कसं होतं आहे, मुलांना सारखं असं वाकून वगैरे लिहितात, त्यामुळं कसं होतं आहे, वाकून वगैरे लिहिल्यामुळं पाठीला वगैरे बेंड येऊ शकतो. त्यामुळं मी त्याच्यासाठी मागवणारच होते, जो की हा आहे स्टडी टेबल. ही स्टडी टेबल एवढा दिवस झालं मागवायचं असं म्हटलेलं, पण ते माझ्याकडून काही झालं नाही मागवायचं. मग शेवटी त्याच्या बड्डेला हे गिफ्टच आलं. तुम्ही बघू शकता, हा आहे स्टडी टेबल. हा आहे बब्याचं सगळ्यात छान गिफ्ट, म्हणजे जे की मीही त्याला घेणार होते, कारण अभ्यास करायला खूपच कम्फर्टेबल होतं याच्यामुळे. जास्त अशी मान अवघडत नाही किंवा आपण असं सारखं खाली वाकून इथं वगैरे दुखतं, लहान मुलांना दुखतं पाठ दुखते वगैरे मुलंही म्हणतात. आजकाल त्यांचं लिखाणी खूप आहे, त्यामुळे हे मी आणणारच होते. स्वरला नाही, त्याला अजून हे म्हणजे तो अभ्यास जास्त एवढा करत नाही, म्हणजे स्कूलमध्ये तेवढंच 1 to 10 वगैरे देतात. त्यामुळे हे त्याच्यासाठी नाही, तर मी स्वर्णासाठी आणणार होते हे. तर हे आणले त्यांच्या मामांनी आणि त्यांच्या मोठ्या मामांनी आणलेलं तुम्हाला मी दाखवलेलं बड्डेचा केक आणलेला मोठा, आणि त्यांच्या छोट्या आत्तीनेही केक आणलेला, छान असा केक आणलेला आणि ड्रेसही आणला आहे. मी परतच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.